सरांनी हा एकत्र येण्याचा प्लॅन केला आणि सर्व एकत्र आलो. असंच एकत्व राखून ठेवा. आणि आम्ही बऱ्याचशा मंदिरामध्ये गेलो, पण देव हा फक्त मंदिरापुरता सीमित नाही आहे, हा सर्व ठिकाणी आहे. अशी कोणतीही जागा नाही, एक सुईचा टोकसुद्धा नाही की तिथे देव नाही आहे. देव सर्वत्र आहे, सर्वांच्या घटामध्ये आहे. मी नवीन जॉईन झालेलो आहे आणि माझी ही पहिलीच पिकनिक होती. त्याच्या व्यतिरिक्त पहिला गेले असतील तर मला माहीत नाही, पण आता हे पहिल्यांदा झालं आहे माझ्यानं आणि मला हे चांगलं वाटलं. आणि मी सर्व ठिकाणी फिरून पहिलं गेलेलो होतो. फक्त आळंदी असं एक क्षेत्र होतं की तिथे मी गेला नव्हता आणि तिथे मला थोडी एक वेगळीच मजा वाटली, कारण ते माझ्या अनोळखीचं होतं. आणि मला एक चांगलं वाटलं की सर्व आपली डिलेवरी बॉय, टेम्पोवाले वगैरे ते जे डिलिव्हरी बॉयज असतात त्यांची एक ओळख पण घ्यायची होती. एकत्र आल्यामुळे त्यांची पण मला एक ओळख झाली की कुठले डिलिव्हरी बॉय असतात, कोणाची नाव काय आहे, ते पण मला एक चांगलं हे झालं अनुभव. थोडा एक मिनिट. हां, सगळ्यात पहिल्यांदा येलकोट आणि सर्वप्रथम म्हणजे सरांचं धन्यवाद आम्हाला की सर्वांना फिरवण्यासाठी एक टूर काढली. त्याच्यामध्ये एक घरची जर फॅमिली आपली आहेच, पण सफाळे कंझ्युमरची एक कुटुंब तयार झाले, जेणेकरून ह्या कुटुंबावरून बरेचसे कुटुंब अवलंबून आहेत. आणि त्यांनी जेव्हा आम्हाला माहिती झालं की टूर काढणार आहेत, तेव्हा एक वेगळाच आनंद होता. एक एवढी उत्सुकता होती की एक आपली फॅमिली आहे आणि दुसरी फॅमिली आहे, त्याच्यानुसार आपण जसं फिरायला जाऊ. आम्ही सकाळी 4 वाजता निघालो, तर आम्हाला ठिकाण पण माहिती नव्हतं. आम्हाला फक्त सांगितलं की फिरायला जायचं आहे. फिरायला जायचं म्हणजे नक्की कुठे जायचं ते पण सुद्धा माहिती नाही. देवदर्शनाला जायचं आहे की आम्हाला एन्जॉय करायला जायचं. पण इथे जेव्हा आम्ही सकाळी 4 वाजता निघालो, त्या सांगितलेल्या टायमाला परफेक्ट सर्वांनी प्रतिसाद देऊन 4 वाजता निघाले. त्याच्यानंतर निघाल्यानंतर कोणीच उशिरा आलं नाही आणि चांगल्या सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला. त्याच्यावर 4 वाजता निघाल्यानंतर पहिलं आम्ही जे ठिकाण केलं, म्हणजे सर्व ठिकाणी चांगलं दर्शन भेटलं. असं कुठलंच ठिकाण नाही की दर्शन चांगलं नाही, पण जो तिकडून निघताना जो आनंद होता, एक इच्छा होती, खूपच छान वाटलं. आणि आपण सरांनी आम्हाला इथे एन्जॉय केलं, बसमध्ये एन्जॉय केले, खूप नाचले. स्पेशली आमचे धीरज आणि अविनाश भाऊ. आणि तसाच सरांनी पण आम्हाला प्रतिसाद दिला, त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद. तसेच हे ट्रॅव्हल्सवाले आहेत, तुषार हॉलिडेजवाले आहेत, त्यांनी पण खूप छान जेवण, नाश्ता वगैरे सर्व सोय छान होती. असं वाटलंच नाही की आपण बाहेर आलो आहे. असं सगळं घरगुतीसारखं होतं आणि सगळ्यांनाच एन्जॉय करायला मिळालं. त्याच्याबद्दल कोणाला काही हे नाही, सर्व चांगलेच आहेत. आपले सगळे फॅमिली आहे आणि याच्यातले बरेचसे अशी पोरं आहेत की जी डिलिव्हरीसाठी आहेत. आम्हाला त्याच्याशी परिचय पण नाही, पण या टूरनुसार आमचं त्यांच्याशी परिचय झाला, चांगला संवाद झाला, चांगलं असे बोलणं झालं वगैरे, चांगलं वाटलं असं आम्हाला आणि व्यवस्थित होतं सर. आणि थँक्यू सफाळे कंझ्युमर फॅमिली, आम्हाला इथे आणि परत कुठे नेतील असं आम्हाला इच्छा आहे की अजून 2-3 दिवस भेटले असते तर चांगली गोष्ट झाली असती. 2 दिवसात आमचं फिरणं असं कमी झालं. मधून फिरायला आलो आहे, खूप छान वाटलं. सफाळे कडून फिरायला आम्ही जातो मित्रांबरोबर, पण पहिल्यांदा मी सफाळे कंझ्युमरमध्ये आलो आहे. खूप एन्जॉय केला. सर पण आहेत, मला सरांजवळ फिरायला जायचं होतं, ते माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. इकडे आल्यावर तर मला असं वाटलं की आम्ही सर्व मित्रासारखेच आहोत. सर पण माझे मित्रासारखे वाटले ना मागे, तसे आम्हाला सर्वांना खूप सांभाळून घेतलं. याच्या 2 दिवसात मी एकदम माइंड फ्रेश झालो, एन्जॉय खूप केली. त्याच्यानंतर आम्ही सर्व एकत्र, आम्ही सेल्समॅन, डिलिव्हरी बॉय, सर सर्वत्र एकत्र आल्यावर मला खूप आनंद झाला. सर्व सेल्समॅनची ओळख झाली. फक्त आम्ही ताई आणि दादाला थोडं मिस केलं, पण त्याची कमी सरांनी आम्हाला कमी पडून दिली नाही. नमस्कार, हम लोगों ने कल से चालू किया टूर के लिए और निकले और पहला दर्शन भरत महादेव मंदिर से किया और वहाँ से निकल के आगे बढ़ते आए. कल 4 मंदिरों का दर्शन हुआ और आज अभी तक 3 का हुआ है और आगे
निकले हैं, देखते हैं जहाँ तक होता है। अनुभव हाँ रुको हाँ बोलो। बहुत अच्छा है, मनोरंजन हुआ, अच्छा बीता समय, बढ़िया निकला, खाना पीना जो भी था सब कुछ अच्छा था, बस मौसम भी अच्छा था, हल्का हल्का बारिश है और सब कुछ सही है। हाँ और एक चीज़ अच्छी बात ये रही कि हम लोग जब भी मंदिर में दर्शन करने के लिए गए हैं, जहाँ जहाँ गए हैं वहाँ बारिश हुआ है। ये ऊपर वाले की अच्छा महिमा है, हम लोगों पर कृपा है। तो जहाँ गए हैं, जहाँ मंदिर में दर्शन के लिए गए हैं वहाँ पे बारिश हुआ है और बाहर निकले हैं तो फिर बारिश बंद हो गया। बस में जब तक रहते हैं तो बारिश नहीं होता, और मंदिर में दर्शन के लिए जाते हैं तो उस समय बारिश होती है। प्रथम दर्शन गणपतीच्या कृपेने आणि बकुल सरांच्या कृपेने, निखिल भाऊच्या कृपेने आपण इकडे आलो देवदर्शनासाठी तिथे, आणि चांगल्या प्रकारे आपलं देवदर्शन झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी मौज मजा व्यवस्थित पार पडले, तिथे बरं धन्यवाद। खरोखर आज आपण पिकनिकला निघालो, त्यावेळेला एकत्र आलो, ही एक वेगळी मजा आहे आणि असं कधी आपण एकत्र येऊ शकत नाही। या निमित्ताने तरी आज आपला मुहूर्त निघाला आणि चांगल्या प्रकारे देवदर्शन झालं। शुभेच्छा। 4च्या सुमारास निघले असेल। बकुल सर म्हणजे आमचे मोठे सर निखिल दादा, वैशालीताई यांच्या आशीर्वादाने सक्सेस प्लॅन झालं आणि 2 दिवसाचं प्लॅन होतं। एकविरा जेजुरी पर्यटन ठिकाण होतं, त्याच्या फॅमिलीवर सर्वच फिरतात, पण ही माझी सेकंड फॅमिली आहे आणि खूप बरं वाटलं। या मित्र परिवार आहे माझा आणि बस। सर्वात पहिला वैशुताईला नमस्कार करतो। वैशुताई माझी आणि दादा सेठ मोठीताई यांनी आम्हाला चांदीला फिरायला घेऊन आले, खूप छान वाटलं आणि तिथेच आम्हाला सरांनी काही कमी पडून दिली नाही कशाची, कोणाला हे नाही, टायमावर नाश्ता, चहा, दुपारी जेवण वेळेवर। सर्वात पहिला सपाला कंझ्युमर आमची फॅमिली निघली टूरमध्ये। पहिला सेल्समॅन वगैरे फक्त त्यांचा फोनवर कॉल यायचा, नाव माहिती आहे फक्त, बस एवढा चेहऱ्यानी वगैरे बघितलं नव्हतं। सेल्समॅन वगैरे सगळे आमची फॅमिली निघली टूरवरती। आता मस्त वालक बिलक झाले आणि आम्ही 3-4 ठिकाणी फिरलो। फक्त मी मोबाईलमध्ये व्हिडिओ बघितलेले होते, ज्या 4 ठिकाणी फिरलो ना, जेजुरी आणि रती शिर्डी, हे अशा आता नावं येत नाही विसरला, पण मी फक्त फोनावर बघितलेलं। आता समोरून बघितलं ना, एवढा म्हणजे मस्त वाटलं। म्हणजे मी सांगतो काय, जन्नत आहे ना ती इकडेच आहे खाली, दुसरे कुठं नाही। आणि जेव्हा बिवायला मस्त टायमाशीर होतं, सर्व टायमाने झालं, फक्त दादाताईला मिस केला, बस एवढाच बोलतो, 2 शब्द संपवतो म्हणजे। हाय फ्रेंड, सफाला ग्रुपचे मेंबर आपले मनोज, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आपले धडाडीचे सर, यांचं तर अभिनंदन तर झालंच पाहिजे, त्यांच्यासाठी 2 टाका झाल्याच पाहिजे, कारण ह्या गोष्टी शक्य नाही, त्या शक्य केलेल्या आहेत। आणि एवढी पब्लिक सांभाळण्यामध्ये खाऊन मिळत नाही, आणि त्यांनी अरेंजमेंट एवढी खूप सुंदर केलेली आहे। जेवणाची सुविधा खूप सुंदर होती, घरचं टाईप जेवण होतं, खूप अतिशय सुंदर होतं, खूप सारं एन्जॉय पण केलं आपल्या। आणि आपल्या सरांचं तर मार्गदर्शन आपल्या पाठीशी तर आहे त्यांचं, आणि खूप साऱ्या गोष्टी काही केल्या। लोणावळा फिरलो, एकविरा फिरलो, जेजुरी फिरून आले, खूप सुंदर, आणि दर्शन खूप सुंदर झालं आपलं। उद्याला तुझ्या घरून रेकॉर्ड करून सफाळा कंझ्युमरचे सर्व मित्रमंडळी 2 दिवसाच्या पिकनिकमध्ये आपण सर्व एकत्र भेटलो। ही माझी पहिलीच वेळ आहे यांच्यासोबत फिरण्याची आणि खूप चांगल्या पद्धतीने फिरलो। 2 दिवसाची पिकनिकमध्ये शनिवारी पहाटे आम्ही 4 वाजता निघून पहिलं दर्शन महाडच्या गणपतीचं घेतलं, त्यानंतर रती शिर्डी, एकविरा मातेचं, आणि खूप चांगल्या प्रकारे
दर्शन मिळालं आम्हाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन जेजुरी गडाच्या खंडोबा मंदिराचं दर्शन घेतलं आणि खूप छान प्रकारे दर्शन मिळालं. तसेच आमच्या तुषार हॉलिडेज टूर्सने ज्या पद्धतीने जेवण आम्हाला उपलब्ध करून दिलं ते खूपच छान प्रकारचं जेवण होतं. तसेच ह्या पिकनिकच्या स्वरूपात जे आम्हाला देवदर्शन घडवून आणून दिलं ते आमचे सर गोकुळ सर तसेच निखिल भाऊ यांचे खूप आभार मानतो. थँक्यू. पहिलं तर सरांचा धन्यवाद की त्यांनी आम्हाला ट्रिपला आणलेलं आहे. कारण की आम्ही तर कधी ट्रिपला स्वतः येत नव्हते, पण सरांनी आणलं. सरांचा खूप खूप धन्यवाद. पहिलं तर आम्ही दर्शन घेतलं, मग गगन महाराजचं दर्शन घेऊन आम्ही गेलो एकविरेचं दर्शन घेऊन शिर्डीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. जेवण पण मस्त होतं. तुषार हॉलिडेचं जेवण चांगलं होतं, घरगुती जेवण होतं, सर्व भाजी पण चांगली होती. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो जेजूला पण चांगलं दर्शन झालं. सरांनी आम्ही सांगितले फोटो काढा, आम्ही फोटो पण काढले. प्लस ते काकांचं पण धन्यवाद, काकांनी आम्हाला पण थोडी माहिती दिली, नाही तर आम्हाला पण काय माहिती तेवढं माहिती नव्हतं. काकांचा पण धन्यवाद. थँक्यू सर. आणि आपली ट्रिप ही 13/7 आणि 14/7 निघाली. पहिला आपण 4 वाजता सपाल्यावर निघालो. तिकडनं 8:30-9च्या टायमात आपण महाडच्या गणपतीचं दर्शन झालं. तिकडनं आपण गगनगिरी महाराजांची समाधीचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आपण पुन्हा एकविरेला गेलो. तिकडे आपलं जेवण दुपारचं झालं. त्याच्यानंतर आपण एकविरे मातेचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आपण परती शिर्डीला गेलो. तिकडनं आपण आळंदीला वस्ती राहिलो. तिकडनं जेवण झाल्यानंतर सकाळी आपण 14 तारखेला सकाळी आळंदी ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेऊन दुपारी आपण जेजुरीला दुपारी आलो. तिकडे जेवण झाल्यानंतर जेजुरीच्या दर्शन घेऊन आता आपण निघालो आणि आपले खूप एन्जॉय केलं सगळ्या बसमध्ये. आणि अशी ट्रिप पुन्हा येऊ द्या हीच इच्छा. नंतर बोलतो थोडा नाही बोल बिंदास. 2 दिवस ट्रिप आहे आणि आज माझा बड्डे आहे. मला सर्वांनी विश केला त्यामुळे सर्वांना धन्यवाद. येस, व्हेरी गुड. ची ट्रिप होती. 35 जणांना घेऊन सर एकटे सांभाळत होते. कोण हरलो नाही पाहिजे याची काळजी पण घेत होते. बरोबर बोल. सगळे बोललेत ते नको बोलू, बाकी बोल. हां. आणि आईचं दर्शन झालं, खूप बरं वाटलं मला. आणि खूप एन्जॉय केलं, खूप नाचलो, खूप गाणी लावलीस, खूप सगळ्यांना नाचवलंस, खूप सगळ्यांचं मनोरंजन केलं. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून सगळ्यांना कंटिन्यू. हां. का माझं नाव सुमित. आम्ही पहाटे 4ला निघालेले आहेत ट्रिपला. छान वाटते इथे, जेवण वगैरे मस्त आहे, सवय चालू केला. बोल. पहिल्यांदा तर तुमचे आभार की तुम्ही आम्हाला फिरायला आणलं एवढ्या लांब. जेणेकरून आम्ही मित्र परिवार सर्व मस्त फिरले, आनंद लुटला. सर्व मंदिरात फिरले, देवदर्शन केलं, बरं वाटलं. एवढ्या लांब सगळे आनंद आहे. बस सर तेवढाच. पुन्हा न्या आम्हाला असं बोल. पुन्हा सांगतील तेव्हा मी हात पहिला असेल माझा वरती. बोल. एवढी मला आनंद झाला. पुन्हा ना आम्हाला कधी फिरायला खूप आनंद झाला आम्हाला. एवढी इच्छा आहे. मी ह्या ट्रॅव्हल्समध्ये 47 वर्ष घेतो. 47 वर्ष. 30 वर्ष साई ट्रॅव्हल्समध्ये आहे. त्यानंतर 5-6 वर्ष तुषारबरोबर आहे. त्याच्या आधी 17 वर्ष दादरची बाई होती, श्री कृपा ट्रॅव्हल्स नालावडे म्हणून.
वारलीची. 47 वर्ष मी ऑल इंडिया फिरतो, अख्खा भारत फिरतो मी. भारताच्या बाहेर पण गेलो, नेपाळ, भूटान, सिंगापूरला 2 वेळा गेलो आहे, दुबईला 2 वेळा गेलो आहे, विमानाने 4 वेळा गेलो आहे. आणि हा व्यवसाय जो मी करतोय, आता माझं वय 71 वर्ष आहे, 71 वर्ष. पण पूर्वी मी जेवण बनवलं काम करायचं. आता माझे जे मालक आहेत, म्हणजे जे मला ट्रॅव्हल्स नेतात, ते मला म्हणतात, काका आता तुझं वय झालं आहे, तू काय जेवणाचं काम करू नको, तू फक्त माणसांना घेऊन जायचं, त्यांना फिरवायचं, माहिती द्यायची आणि त्यांचं मनोरंजन करायचं, फक्त हेच काम करायचं. आणि म्हणून तुम्हाला माहीत नाही, तर आणखीन एक गोष्ट सांगतो. माझं जे बालपण आहे, माझं बालपण हे सफरायला जास्त गेलेलं आहे. आज तुमचे सर आहेत ना, सर, हे सर लहान होते, त्यांचं मेडिकल सफाळा मेडिकल, सफाळामध्ये पहिलं मेडिकल त्यांचंच. आणि यांचे वडील, यांची आई आणि हा स्वतः लहान होते, हा हे लहान होते मेडिकलमध्ये. आणि मी ज्या जायच्या हसत खेळत आणि गुबगुबीत एकदम हसरे चेहरा हसरा. तुम्ही सर म्हटलात म्हणून त्या सर म्हणतो मी, नाही तर मी अरेंजमेंट केलं असतं, कारण माझ्यापेक्षा लहान आहेत. अरे तुरेच करा, बरं वाटते. आणि काय माहिती का, यांची गवताची वखार होती, गवताची वखार, गवता धंदा होता, गवत पावडी. जेव्हा मी 15-16 वर्षाचा असेल, माझे वडील मला गवत घेऊन पाठवायचे आणि आम्ही ती अशी वखारीवर फेकायचे. मला किती द्यायचे, 4 आणे फक्त. म्हणजे जर वर फेकले तर 4 आणे. मग त्या 4 आणे काय करते, ते आपले गोलभजी असते ना, गोलभजी, त्या गोलभजी मिळायची, ती खायची आणि चहा प्यायच्या. आपल्या सपाला कधी गेलात तर गोविंदा ना, गोविंदा रामचं दुकान होतं, त्या रामच्या दुकानामध्ये आम्ही भजी खायचे, गोलभजी. फाटकाकडे हा गेला ते रोडखडला साई मंदिर बांधलेलं बघा, आपलं ऑफिस एक. आणि शांतीनगर मी राहतो, शांतीनगरमध्ये, जिचा एक मुलगा एकच होता, ॲक्सिडेंट झाला बघा हायवेला. आम्ही 3 भाऊ आहोत, 3 बहिणी आहोत, सर्वात मोठा मीच आहे. खरं सांगू का, हा तुमचा जो ग्रुप आहे ना, हा तुमचा ग्रुप मला खूप आवडला. तुम्ही एवढी एन्जॉय केली आणि तुमची आम्हाला काही तक्रार नाही, ना जेवणाबद्दल तक्रार, नाही कसलीच तक्रार. मी मस्त नाचलाच वगैरे. पण मला आणखी एक सांगतो, आमच्याकडून काही कमी जास्त झालं असेल तर क्षमा मागतोय. जेवणामध्ये कमी झालं असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय. आणि बोलण्यात चालण्यात अजून ती माझे जोक्स नाही ऐकले, ते जोक्स मला सांगणार आहे मी. अजून माझी गाणी पण भरपूर आहेत, माझ्याकडे भक्तिगीतं आहेत, नाट्यगीतं आहेत, भावगीतं आहेत. पण ती आज मी आल्यावर पाहतोय का असा माणूस तुमच्याबरोबर एक शेठ माणूस आहे तो, आणि तुमच्यात मिक्स होतोय, मिसळतोय. मी दुपारी बोललो जरा आवाज कमी करा, नाही त्यांना मजा करू दे, असं कोणी बोलणार नाही. खाण्यापिण्यात सुद्धा काही आणि बोलण्यात सुद्धा त्यांचं जे बोलणं आहे, तुम्हाला त्यांनी कधी वाईट बोललं, हां तुम्हाला त्यांनी दम दिला, कशाबद्दल, टायमावर या, कशासाठी, चांगल्यासाठी, कारण आपण वेळेवर पोहोचलं पाहिजे. पण तुम्हाला कधी वाईट नाही बोललं ते, का तुम्ही असा का करता, तुम्ही असं का करता, असा शेठ असा सर तुम्हाला कधी भेटणार नाही.